काका. हो मी बरी आहे, तुम्ही कसे आहात? मला 1 किलो फुलं द्या, जास्वंदीचा हार आणि वेण्या कशा दिल्या? हां मग 1 डझन वेण्या, पाव किलो कापूर, 4 केळीचे खांब, थांबा हां हां 1 पाकिट अगरबत्ती, 2 पाकिटं राजगिऱ्याचे लाडू आणि अप्पूसाठी एक चॉकलेट. हो बस एवढंच. अगं ए साळुंके, तुझ्या दप्तराचा बक्कल बघ खुलं राहिलंय, बंद करते आधी. काय हो काका, तिला एक दप्तर घेऊन द्या ना. अशा फाटक्या दप्तरनीशी आणि उसवलेल्या गणवेशांनी शाळेत जाणारी मुलं बरे दिसतात काय हो? माझ्या हातात असतं ना काका, तर देशातला एक पण माणूस मी गरीब नाही राहू दिला असता. हो माहितीये, बडबड कमी काम जास्त. हो आणले आणले, हे घ्या. असं मग मग हो मग मी आणलेच पैसे. आम्ही कोणतेही काम उधारीवर ठेवत नाही. हो आणि तसंही विठू माऊलीचं कोणतेही काम उधारीवर ठेवायचं नसतं. सुट्टे आहेत, हे घ्या. माझ्या बाबांचं कसं आहे माहितीये, घरात एक वेळ डाळ तांदूळ नसेल ना तरी चालेल, पण गाभारा मात्र सुना नाही होऊ देतो. आणि एकदा काही संध्याकाळची विठू माऊलीच्या पायाशी दिवा लागला की सगळी भूक पळून जाते बघा. आणि बाबांनी एकदा काय मृदुंगावर थाप मारली आणि आळवणी भरली की सगळी भूक विरघळून जाते. हो तुम्ही पण या आषाढीला. अहो कुठे काय, आपल्या मंदिरात भजने आहेत. हो गवळणी पण आहेत. मी मी पण गाणार आहे काका, या तुम्ही. चॉकलेटचे पैसे का नको, घ्या तुम्ही. आपण ज्याचा हिशोब ठेवत नाही ना त्याचा हिशोब विठू माऊली ठेवते. हो घ्या. चला येते मी, काय बोलत बसले. हां काळजी घ्या आणि दप्तर. हो